भाजप पक्षाकडून माजी नगरसेविका संगीता फासगे यांना धमक्या. माजी नगरसेविका संगीता फासगे यांचा गंभीर आरोप. आज दिनांक 2 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 2 मधील काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेल्या माजी नगरसेविका संगीता फासगे यांची उमेदवारी भाजप पक्षाकडून डावलण्यात आल्यानं संगीता फासगे यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासमोर गोंधळ घातला. आज भाजपच्या माजी नगरसेविका संगीता फासगे यांनी पत्रकार परिषद घेऊन धमक्या येत असल्याचा आरोप केला आहे. 2:30 वाजेपर्यंत तुम्हाला उमेदवारी देऊ असं आश्वासन भाजप पक्षाकडून देण्यात आलं आणि ऐनवेळी बी फॉर्म दुसऱ्या उमेदवाराला देण्यात आला. त्यामुळे माजी नगरसेविका संगीता फासगे या आक्रमक झाल्या. नंतर तुम्ही कैलास गोरंट्याल यांच्या समोर आक्रोश केलेला होता, तुमची दहांत जाणत होती. आज पत्रकार परिषद घेताय, काय मागणी आहे तुमची, काय सांगायचं तुम्हाला? आमची एकच मागणी आहे की आमच्या एका समाजाला तर तिकीट दिलंच नाही, मातंग समाजाला. हे म्हणते भारतीय जनता याच्यामध्ये तुम्हाला मांगर मारायला तिकीट नाही. जेव्हा अण्णाभाऊ साठेंना आणि बाबासाहेबांना आपल्याला आरक्षण दिलं, म्हणजे आरक्षणचा काही फायदा नाही की ते म्हणते की तुम्हाला मांग मारायला आम्ही त्याच्यात घेतच नाही. आणि आखरी लोक आम्हाला म्हणे आम्ही काँग्रेसमध्ये इतक्या वर्षानं 20 वर्षानं आम्ही त्याच्यामध्ये, तरी आम्हाला इकडे आणलं की तुम्हाला आम्ही तिकीट देऊ, इकडे हे करू. आम्ही साऱ्या लोकांना आमच्या समाजाना यांना त्यांच्या संघ राहिले, तरी आमच्या समाजाला एक तिकीट नाही दिलं. तिकीट नाही देऊन मला असं संध्या 2:30 वाजता म्हणजे तुला तिकीट देणार आहे, आम्ही नाही दिलं त्यांना. मी इतकी रडले, त्यांच्या पायावर असं पाय टाकले, पण त्यांना गंपत त्यांना मला लात मारून पुढे गेले आणि म्हणे घरी 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 आम्ही गेलो तरी त्यांनी बोलले नाही आम्हाला. आणि आमचा असा अत्याचार केला, आम्ही इतके काम केले. कैलास गोरंट्याल साहेबांना यांना आमच्यावर लय अत्याचार केला. म्हणजे ते म्हणतात की आम्ही तुम्हाला तिकीट बी देणार नाही, तुमचे मातंग समाजाचे मत बी आम्हाला पडत नाही, आम्ही दलित लोकांना देतच नाही. एक दलित लोकांना आमच्या दिलं नाही. आमच्यावर खूप अन्याय केलाय त्यांना. आम्हाला न्याय भेटावा त्याच्यासाठी आमचे सारे मातंग समाजाचे आणि सारे माझ्या संघ आहेत. मी आज ऍडमिट होते, सारे माझ्याकडे आले. आता जे काय करतील आमचा समाजकारण त्यांच्या मागे मी राहील. पण ताई आज काय तुम्हाला काही सांगण्यात आलं का अर्ज मागे? हो, खूप फोन आले मला, सारे आले, धमकी आल्या. आता ते कोणाकोणाचे आले आमच्या मुलाला यांना, पण आम्ही काय वापस घेतला नाही. आम्ही मरायला भेट नाही, मारायला पण आम्ही लढून दाखवू. आम्ही असे इमानदार नगरसेवक आहे. आम्हाला इतक्या वर्षात काम ताकद नाही भेटले तरी आम्ही पैसे लावून काम केले. आमच्यावर इतकं कर्ज झालं. आज लोकांकडे गाडी, एक नगरसेवक आहे की आमच्याकडे एक मोटरसायकल लवकर गाडी नाही. इतका आमच्यावर अत्याचार केलेला आहे. आम्ही इतके तुम्हाला नेमकं काय म्हणत होते, काय मागणी होती? त्यांची एकच मागणी होती, तुम्हाला तिकीट देऊन निवडून आणू. आज काय म्हणले? आज काय म्हणत? आज सारे म्हणे वापिस घ्या. आम्ही म्हणलो आम्ही वापिस घेत नाही. जे काय करा आम्ही घेत नाही. मरायला बी म्हणलं, मारायला बी, पण आम्ही अपक्ष फॉर्म भरलेला त्याच्यात निवडून येऊ म्हणलं आम्ही. तुम्हाला कोणी धमक्या दिल्या, कोणाच्या फोन आले का, कशा दिल्या, का समोरून दिल्या? ते म्हणे वापिस घ्या. आता नाव नाही आली आम्हाला, फक्त फोन आले, हे आले की म्हणजे तुम्ही वापिस घ्या. तुम्ही आता म्हटलं की धमक्या दिल्या गेल्या तुम्हाला, कुणाकडून तुम्हाला धमक्या दिल्या? आता फोनवर कोणाच्या आल्या काही ते नाही माहित, फक्त म्हणजे वापिस घ्या, नाही तुमचं काही खरं नाही. तुमचा कुणावर संशय? आता पार्टीवरच आहे आमचा संशय, दुसरं काय? भारतीय जनता पार्टीवर. ओके.